हॅलो मित्रांनो, प्रार्थना आज मला भूताची गोष्ट सांगते. प्रार्थना सांग. हो, तर मी तुम्हाला आज म्हणजे पुण्यामध्ये घडलेली एक खरी घटना सांगणार आहे. तर तिथे काय झालं, घोरपडी पेठ म्हणून एक शहर आहे, तिथली गोष्ट आहे ही. तर दोन नवरा बायको होते आणि म्हणजे कपल्स होते, त्यांचं लग्न झालं आणि त्याची बायको प्रेग्नेंट होती. तर ते आय थिंक रात्री 9 ते 12च्या शोला गेले मूवी बघायला. तर मग मूवी बघता बघता इंटरव्हलमध्ये तिचं अचानक पोट दुखायला लागलं. तर मग तो तिथेच, आणि ते जे थिएटर जे होतं ते पूर्ण जंगलात होतं. तिथं आसपास कुठलंच हॉस्पिटल वगैरे काही अवेलेबल नव्हतं. तर मग तो तिला घेऊन म्हणजे बाहेर गेलं. तिथं अचानक पोटात कळा सुटला ना, मग रात्रीच्या 11-11:30 वाजता पोट दुखायला लागलं. मग तो तिला बाहेर घेऊन गेला. मग त्याच्यानंतर त्याला तिकडे एक हॉस्पिटल दिसलं आणि तिकडे कोणीच नव्हतं. तिकडे फक्त एकच नर्स होती, तिचं नाव श्वेता तांबोळे होतं. तर त्याच्या नवऱ्याला बोलले की तुम्ही जावा, मी हिला म्हणजे घेऊन जाते वॉर्डमध्ये, डिलिव्हरी वॉर्डमध्ये. ती तिला घेऊन गेली आणि बाकीचे डॉक्टर्स कोण नव्हते. तर तिचा नवरा तिला बोलतो की बाकीचे डॉक्टर्स कुठे आहेत, तू एकटीच आहे का? तर ती बोलली की हो, मी एकटीच आहे, तुम्ही जावा, मी बाकीच्या डॉक्टर्सला फोन करून बोलवते. तर मग झालं असं की ती जी नर्स होती ती शक्यता अस्तित्वातच नव्हती. तर मग सांगते पुढे. तर ती जी नर्स होती ती त्याच्या नवऱ्याला बोलती की तुम्ही जावा म्हणून, तुम्ही उद्या सकाळी या म्हणून बाळाला आणि आईला भेटण्यासाठी. तर मग तो घरी जातो तिच्यासाठी, म्हणजे तिचे कपडे वगैरे जे आणण्यासाठी तो घरी जातो आणि मग दुसऱ्या दिवशी तो घरी जातो तिचा नवरा, तिला त्या अवस्थेत सोडून. तर मग दुसऱ्या दिवशी कपडे वगैरे घेऊन हॉस्पिटलला जातो. म्हणजे हॉस्पिटल नाही, तिथे पूर्ण खुलं मैदानच असतं. हॉस्पिटलच अस्तित्वात नव्हतं आणि ना ती नर्स होती ना त्याची बायको. तर झालं असं, तिथे एक मग वॉचमॅन त्याला दिसतो. तो तिथेच, म्हणजे वॉचमॅन नाही, साफसफाई करणारेच लोक होते. तर तिथे लोकांना तो विचारतो की इथे हॉस्पिटल होतं, रात्री मी आलतो इथे असं थिएटरमध्ये मूवी बघायला माझ्या बायकोसोबत. माझी बायको प्रेग्नेंट होती, तर मी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेऊन गेलो घरी म्हणजे निघून गेलो. तर मग तो तिथला वॉचमॅन बोलतो की कोणतं हॉस्पिटल, इकडं ते कोणतं हॉस्पिटल नाही आहे. मग तिचा नवरा बोलतो, अहो मी रात्रीच तिला ॲडमिट करून नाही का म्हणजे घरी गेलो, त्यांनी मला घरी पाठवलं की कपडे वगैरे आणायला. तर तो तिथला माणूस बोलला की नाही, इथे कुठलं हॉस्पिटल वगैरे नाही आहे म्हणून, तिथं हॉस्पिटल वगैरे नाही आहे काय. आपलं हॉस्पिटल नव्हतं? नाही. हां, तर मग काय झालं? तिथला मग जो होता वॉचमॅन तो बोलतो की हॉस्पिटल म्हणजे की गेली 15-20 वर्ष झाले ते हॉस्पिटल गायब आहे. अरे बापरे. हां, म्हणजे त्यांनी जे बघितलं ते सगळं त्याला धक्का बसला की रात्री मी इथं ॲडमिट करून गेलतो माझ्या बायकोला असं तसं. तर मग तो बोलतो की हो, इथं म्हणजे हॉस्पिटल होतं, पण आम्ही जास्त कुणाला सांगत नाही ही घटना, कारण की असं म्हणजे तुमच्यासोबतच नाही की अनेक लोकांसोबत झालेलं आहे असं. तर झालं असं की तिकडे एक श्वेता नावाची नर्स आहे, म्हणजे होती तिथे जॉबला, नर्स म्हणून होती. तर तिकडं ती जी हत्या करण्यात आली, काही तिथल्याच डॉक्टर लोकांनी तिचा म्हणजे विलयभंग केला आणि तिचा जीव घेतला. तर त्या खोलीमध्ये तिचं म्हणजे हाय बोलतात, भूत आहे तिचं, ती सतवत असते लोकांना असं रात्रीचं. तर मग तो तिचा नवरा बोलतो की अहो मी रात्रीच ॲडमिट करून गेलो आणि तिथे दवाखाना पण नाही आहे आणि काही नाही आहे. म्हणजे मग त्याने त्याच्या बायकोला पण गमवलं, त्याच्या बाळाला पण गमवलं. त्या रात्री त्यांनी घरी जायला नको होतं. हो, तर मग तिथला जो माणूस तिच्या नवऱ्याला बोलतो की इथं हॉस्पिटल नाही आहे, काय नाही आहे, तुम्ही इथे विचारपूस करायला हवी होती, तुम्ही असं अचानक कसं पाऊल घेतलं ॲडमिट करायचं. गेली 10 म्हणजे 15-20 वर्ष झालं हॉस्पिटल नाही आहे इथे, तुम्हाला ते काल रात्री हॉस्पिटल दिसलं, परत ती नर्स दिसली, असं होऊ शकतं. पण त्याने त्याचं सगळंच गेलं, बायको पण गेली, बाळ पण मेलं, म्हणजे त्याला आणि हॉस्पिटल नव्हतंच. म्हणजे त्याला असं ते काय बोलतात दाखवण्यात आलं. चकवा लागतो ना माणसाला, एका जागेत जाऊन आपलं रिपीट जादू म्हणतात. जादू म्हणतात. कळलं. तशी म्हणजे ती आहे नर्स, ती सगळ्यांना असाच त्रास देते, मेन करून पुरुषांना. तर मग तुम्हाला जर माझी गोष्ट सत्य घटनावरती आधारित असलेली गोष्ट जर आवडली असेल तर म्हणजे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एक सेकंड, जर तुम्हा लोकांना माझ्या बरोबर जी रिअली घडलेली
तेव्हा मी काहीतरी 15 वर्षाची असेल तेव्हाची गोष्ट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. तो बाय गाईज. बाय, टेक केअर.